काय सांगते वास्तुशास्त्र? दक्षिण दिशेला तोंड करून भोजन करणे मृत्यूकारक मानले जाते. दक्षिण दिशेकडे तोंड करून अन्न ग्रहण केल्यास अकाल मृत्यूकडे वाटचाल होते असे मानले जाते. कारण ही दिशा मृत व्यक्तींशी संबंधित मानली जाते आणि या दिशेत तशीच ऊर्जा वास करते. या दिशेला तोंड करून भोजन केल्यास ती नकारात्मक ऊर्जा अन्नात मिसळते किंवा आपल्या अन्नाचा काही अंश त्यांच्याकडे जातो अशी श्रद्धा आहे. सतत असे केल्याने त्या शक्तींशी संपर्क वाढतो आणि मृत्यूची दिशा सक्रिय होते, ज्यामुळे आपण किंवा आपले एखादे प्रिय व्यक्ती अचानक अकाल मृत्यूकडे जाऊ शकते. भोजन करण्याची योग्य दिशा कोणती? भोजन करण्यासाठी पूर्व दिशा सर्वोत्तम मानली जाते. या दिशेला तोंड करून भोजन केल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि पचनक्रिया सुधारते. यामुळे आरोग्य उत्तम राहते. एवढेच नव्हे तर या दिशेला तोंड करून भोजन केल्यास आईवडिलांचे आरोग्यही चांगले राहते असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार भोजन करण्याचे काही नियम. भोजन करण्यापूर्वी अन्नपूर्णा मातेची स्तुती करून कृतज्ञता व्यक्त करावी आणि सर्व भुकेल्यांना अन्न मिळो अशी ईश्वराकडे प्रार्थना करूनच भोजन करावे. गृहस्थासाठी सकाळ व संध्याकाळ असे 2 वेळा भोजन करण्याचे विधान आहे. दोन्ही हात, दोन्ही पाय व मुख ही 5ही अंगे धुवून भोजन करणारा दीर्घायुषी होतो. ओले पाय ठेवून भोजन केल्यास आयुष्य वाढते. कोरडे पाय चप्पल बूट घालून उभ्याने झोपून, चालत फिरत, बिछाण्यावर बसून, मांडीवर ठेवून, हातात धरून, फुटलेल्या भांड्यात डाव्या हाताने मंदिरात संध्याकाळी, मध्यरात्री किंवा अंधारात भोजन करू नये. रात्री पोटभर भोजन करू नये. रात्री दही, सत्तू व तीळ यांचे सेवन करू नये. हसत, रडत, बोलत मनाविरुद्ध सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी भोजन करू नये. दिशेनुसार भोजनाचे फल. पूर्वेकडे तोंड करून भोजन केल्यास आयुष्य वाढते. उत्तरेकडे तोंड करून भोजन केल्यास आयुष्य व धन प्राप्ती होते. दक्षिणेकडे तोंड करून भोजन केल्यास प्रेतत्व प्राप्त होते. पश्चिमेकडे तोंड करून भोजन केल्यास रोग होतात. भोजन नेहमी एकांतात करावे. पत्नी भोजन करत असताना तिच्याकडे पाहू नये. बालक व वृद्ध यांनी भोजन केल्यानंतरच स्वतः भोजन करावे. स्नान, पूजन, हवन न करता भोजन करू नये. स्नान न करता ऊस, पाणी, दूध, फळे व औषधांचे सेवन करता येते. कोणासोबतही एकाच भांड्यात भोजन करू नये. पत्नीबरोबरही नाही. आपले उष्टे कोणाला देऊ नये व स्वतःही कोणाचे उष्टे खाऊ नये. कांस्यपात्रात रविवार वगळता भोजन केल्याने आयुष्य, बुद्धी, यश व बल वाढते. परोसलेल्या अन्नाची निंदा करू नये. जसे असेल तसे प्रेमाने भोजन करावे. ईर्ष्या, भीती, क्रोध, लोभ, राग व द्वेष अशा अवस्थेत केलेले भोजन रोगांना आमंत्रण देते. भोजनात प्रथम गोड, मध्ये खारट व आंबट आणि शेवटी कडू पदार्थ घ्यावेत. हलवा, खीर, मालपुवा इत्यादी मिष्टान्न आदी देवता व पितरांना अर्पण करूनच खावेत. पाणी, मध, दूध, दही, तूप, खीर व सत्तू सोडून इतर पदार्थ पूर्णपणे संपवू नयेत. थोडे अन्न ताटात ठेवावे. ज्याच्याशी प्रेम नाही त्याच्या घरी भोजन करू नये. मलमूत्राचा वेग असताना भांडणाच्या वातावरणात, जास्त गोंगाटात, पिंपळ किंवा वडाच्या झाडाखाली भोजन करू नये. अर्धवट खाल्लेले फळ, मिठाई पुन्हा खाऊ नये. भोजन सोडून उठल्यावर पुन्हा भोजन करू नये. गृहस्थाने 32 घासांपेक्षा अधिक भोजन करू नये. थोडे खाणाऱ्यास आरोग्य, आयुष्य, बल, सुख, सुंदर संतान व सौंदर्य प्राप्त होते. जाहीरपणे ढोल ताशे वाजवून जे खायला घालतात त्यांच्या घरी भोजन करू नये. कुत्र्याने स्पर्श केलेले, श्राद्धाचे उरलेले, शिळे फुंकर मारून थंड केलेले, केस पडलेले, अनादराने दिलेले भोजन करू नये. कंजूस, राजचारित्र्यहीन व्यक्ती, दारू विकणारा यांच्या हातचे भोजन करू नये. स्वयंपाक करणाऱ्याने स्नान करून शुद्ध मनाने मंत्र जप करत स्वयंपाक करावा. प्रथम 3 पोळ्या गाय, कुत्रा व कावळा यांच्यासाठी वेगळ्या काढून अग्निदेवाला भोग अर्पण करून मगच घरच्यांना जेवण द्यावे. भीष्म पितामहांनी अर्जुनाला दिलेला उपदेश. अन्नाविषयी 4 निषेध. ज्या ताटावरून कोणी उडी मारून गेला असेल ते अन्न नाल्यातील चिखला सारखे असून भक्षण योग्य नाही. ज्या ताटाला लाथ लागली किंवा पाय लागला असेल ते अन्न विष्ठे समान असून भक्षण योग्य नाही. ज्या अन्नात किंवा ताटात केस पडलेला असेल ते दारिद्र्याचे कारण मानले जाते. ते अन्न योग्य नाही. ज्या ताटात पती पत्नी एकत्र भोजन करतात ते अन्नही योग्य नाही. परंतु पत्नी जर पतीचे उष्टे खाते तर तिला 4ही धामांचे पुण्य प्राप्त होते.
हे अर्जुना, जर कन्या अविवाहित असेल आणि ती वडिलांसोबत एकाच ताटात भोजन करत असेल तर त्या वडिलांना कधीही अकाल मृत्यू येत नाही, कारण कन्या वडिलांचा अकाल मृत्यू हरून घेते असे मानले जाते. अशीच महत्त्वाची माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.